ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। कन्हैया समोर भाजप संघ आणि उजव्या संघटनांकडे चेहरा नाहीये का, त्यामुळे उत्तर देता येत नाहीये, मग एकच मार्ग उरतो तो म्हणजे हल्ला करणं, असाच काही प्रकार चाललाय का, असा आपला प्रश्न आहे आणि त्यावर चर्चा सुरू आहे। केशव उपाध्यायांकडे आपल्याला जायचंय। उपाध्ये बोला। नाही मला सुरुवातीला चर्चेत तुम्ही असं सांगितलं तर मला आठवतं की हे जे कोण पत्रकार आपण बोलवले होते ते एक तटस्थ विश्लेषण करणार अशी मला खरं म्हणलं मी ऐकलं होतं तुमच्याकडून। पण मगाशी 8 मिनिटांचं त्यांचं लांब लचक भाषण मी आता ऐकलं आणि एका हिंदुत्ववादी की या विचारसरणीबद्दल किती द्वेष, किती मळमळ, किती अस्वस्थता त्यांच्या विचारातनं बाहेर पडत होती आणि तरी ते स्वतःला तटस्थ म्हणून घेत असतील किंवा त्यांना तुम्ही तटस्थ म्हणत असाल तर ठीक आहे, माझा काही आक्षेप नाही, कारण अशा पद्धतीची द्वेष आणि मळमळ आमच्याबद्दल व्यक्त करणारे अनेक पत्रकार अनेक ठिकाणी आम्ही पाहतो आणि त्यांना तोंड देतच आम्ही इथपर्यंत आलोय, त्यामुळे आम्हाला त्याचं काही हे नाही। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा या ठिकाणी मगाशी सगळ्या त्या मांडणीत ते काय म्हणाले की ते एफडी वगैरे त्याचं काही महत्व नाही हो, ते कन्हैया काय म्हणतो ते महत्वाचं, म्हणजे या देशामधला विकास होतोय, रोजगार होतोय, यांना काही महत्वाचं वाटत नाही, पण कोण कुठेतरी एक दोन भाषणं करत फिरतोय तो मात्र ते महत्वाचा, आणि तो म्हणे काय त्याच्या मागे देशातलं आता यांना कुठून शोध लागला, हे किती ठिकाणी फिरले मला माहिती नाहीये, फार मोठा संपर्क दांडगा त्यांचा असेल, अगदी सगळीकडचं त्यांना कळत असेल, कारण शेवटी आणि असे पत्रकारच असे विधान करू शकतात, मान्य आहे मला, पण त्याच्यामध्ये मुळामध्ये आम्हाला शेवटी माहिती या विषयामध्ये किती काम सुरू होतंय। आता या क्षणाला सगळ्या दलित, आदिवासी या सर्व रिझर्व्ह कॅटेगरीतले आमदार, खासदार हे सर्वाधिक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत। मग अशी म्हणाले 1925 साली संघ स्थापन झाला, आता ते पोहोचले, अहो पण वाढता वसा कार्य वाढतंय देशामध्ये, कम्युनिस्ट कमी कमी होत चाललेत, इनमिना होते 2-3 राज्यात, तिथून ते संपत चालले, किती जरी लोकसभेत कम्युनिस्टांची लोकसंख्या, किती खासदारांची संख्या, किती लोकसभा विधानसभेमध्ये, सगळ्या ठिकाणी चित्र काय आत्ताचं, कुठे हा विचार राहिलाय, बरं जगातनं तो फेकून दिला हे तर पण आपण बघितलं, पण नाही म्हणे तरी सुद्धा तो विचार, अरे कशासाठी आपण म्हणजे बळजबरीने खटाटोप या विचाराला वाईट दाखवण्यासाठी कुठलाही विचार, ते म्हणजे मगाशी ते आणखीन एक त्यांनी विधान केलं की कन्हैया जो विचार मांडतोय, कुठला विचार मांडतोय, कुठल्या भूमिकेतनं आला, म्हणजे देश हा विचार म्हणजे ज्या पद्धतीचं सगळं त्या दिल्लीच्या जेएनयू झालं हे फार चांगलं होतं का, त्याच्याबद्दल कुणीच काय बोलणार नाही, त्याच्याबद्दल भाष्य करायला तयार नाही, पण ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचंय, कारण आमच्या कुठून तरी या विषयामध्ये एक चेहरा मिळाला। उपाध्येजी तो काय बोलला ते तर सांगा, कारण ते सिद्धच करता नाही आलेलं, दिल्लीची पोलीस तुमच्या ताब्यात आहे, तरी सुद्धा तुम्ही सिद्ध तर करा, तो निर्दोष नाही, काय बोला हे तर सांगा आम्हाला। उपाध्ये तुम्ही सांगा काय बोलला होता। एक मिनिट, प्रसन्नाजी बेल मध्ये ज्या न्यायमूर्तींनी जे स्टेटमेंट केले ते सुद्धा खूप भयंकर आहेत, त्यामुळे ते काही फार चांगले असेल, तो निर्दोष सुटून आलाय, या भ्रमात काही फार मोठा पराक्रम गाजवून आलाय असंही नाहीये। न्यायाधीशांनी बेल देताना किती गंभीर स्टेटमेंट त्यामध्ये केलेत, किती गंभीर मांडले, हे सगळ्यांच्यावर आपण चर्चा सुद्धा केलेली आहे, पण लगेच न्यायाधीश पण ओव्हर लगेच तुम्ही म्हणणार की न्याय म्हणजे एका अर्थाने या हिंदुत्ववादी विचाराला। उपाध्येजी मी तुम्हाला थोडं दुरुस्त करतो, तुम्हीच बोला ती स्ट्रिक्चर्स मी वाचलेली आहेत, त्याच्यामध्ये कन्हैया कुमारने सगळ्या विद्यार्थ्यांचा नेता म्हणून, जेएनयूच्या स्टुडंट युनियनचा अध्यक्ष म्हणून तसा प्रकार होऊ द्यायला नको होता अशा अर्थाने जबाबदारी फिक्स केली आहे। हा तांत्रिकतेचा भाग आहे आणि त्या बाबतीत समजा कन्हैया चुकला असेल तो त्याच्या जबाबदारीचा प्रॉब्लेमचा भाग आहे। कन्हैयाने घोषणा दिल्या होत्या असं त्या स्क्रिप्चर्स त्या नोंदींमध्ये सुद्धा लिहिलेलं नाही। मुळात पहिली गोष्ट, अजून तो बेलवरती, अंतरिम बेल जामिनावरती आहे, त्याला म्हणजे पूर्णपणे तो निर्दोष सुटला नाही हे तर सगळ्यात पहिला मान्य करावं लागेल। मुळात त्या जो प्रकार घडला, ज्या पद्धतीच्या घोषणा झाल्या, जे काही होतं त्याचं समर्थन आपण सगळे, तो विचार म्हणजे शेवटी तो आयोजनामध्ये नको होता, हे बरं तुमचंच वाक्य आपण गृहीत धरू, हे तर मान्य करायला पाहिजे का नको आपण सगळ्यांनी, का तशाच पद्धतीचा विचार पुढे गेला पाहिजे आपण मान्य करायचं। ज्या काश्मीरच्या सैनिकांना इथपर्यंत तो बोलला, काश्मीर सैनिक काय बलात्कार करतात आपले सैनिक काश्मीरमध्ये जाऊन, इथपर्यंत स्टेटमेंट केलं, जी त्याची वाक्य आहेत, या पद्धतीचं पुढे आपल्याला मान्य आहे का, देश स्वीकारणार आहे का अशा पद्धतीचे विचार, त्यामुळे केवळ आमच्यावरती टीका करायची, आम्हाला कुणीतरी सापडलाय, चेहरा या लोकांना सापडलाय आणि त्यामुळे जर सगळे एकत्र येऊन करत असतील तर त्यांनी तो जरूर करावा, तसा प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने लोकांमध्ये जातोय, आता आमच्या समोर लातूरच्या लोकांना पाणी देण्याचा ते प्रयत्न आम्ही करतोय, बाकीच्या गोष्टी आम्ही करतोय, रोजगार निर्माण करतोय, त्यामुळे आणि लोकांनाही ते कळतंय, त्यामुळे अशा पद्धतीची मळमळ, अस्वस्थता यांनी जरूर आता जे कोण आपले तज्ञ विचारवंत तटस्थ म्हणून बसलेत त्यांचं आता 8 मिनिटात तटस्थ माणसांनी जरा नीट बॅलन्सिंग मांडायचं असतं, एकाच बाजूवरती एका अर्थाने बोलायचं नसतं, ठीक आहे म्हणजे काहीतरी तर म्हणजे आम्ही सगळेच मूर्ख, नालायक, वाईट आहोत आणि जो काही कन्हैया नवीन अवतार आहे अशा पद्धतीने जर कोणी मांडणी करत असेल तर जनता एवढी दुधखोळी नाही, आणि म्हणूनच शेवटी लोक पुढच्या काळात दिसेल त्याची उत्तरं। शेवटी त्यांनी 2 निवडणुका पराभवाची उदाहरण सांगितली, अहो 4 निवडणुका जिंकल्या ना मी त्यानंतर लोकसभेनंतर, ते कुठे तुम्ही सांगता, त्यामुळे यश अपयश चालत राहणार, त्यातनं मी वाट करत पुढे आलेलो आहे आणि हा विचार वाढतोय हे लक्षात घेतलं पाहिजे। ठीक आहे रेड्डीजी।
आता त्यांनी बरेच मुद्दे मांडले. पहिला मुद्दा म्हटला त्यांनी FDI आणलाय वगैरे. त्यांनी उत्तर द्यावं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यांनी जे काय आश्वासनं दिली ती त्यांनी कृतीत उतरवली आहेत का? पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येतील. ते एक नवा पैसा आलेला नाही, तो येणार नाही. काळा पैसा भारतात आणू त्यांनी सांगितलं. त्याच्याबद्दल काही नाही. पहिली काही नावं दिली होती तीही जाहीर केली नाहीत. आता दुसरी जी 500 नावं आहेत त्याच्यावर काहीतरी पनामा पेपरची, त्याच्यावर काही त्यांनी कृती केली नाही. हसन अलीचं उदाहरण मी देतो. त्यात संबंध त्या भाजपच्या पेपर्समध्ये गुरुमूर्ती आणि त्या सगळ्यांनी दिलेला स्पेशल सेल झाला, त्याच्यात दिलेला 37,000 कोटी त्यांनी टॅक्स चुकवला. आता त्याला त्यांनी 3 कोटीवर सोडलेला आहे. हे कुठे जातं? म्हणजे त्यांना प्रोटेक्शन द्यायचं हे जे काही चाललेलं आहे ते सतत चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे FDI आला तर किती लोकांना रोजगार मिळाला. यांना त्यांचं सरकार आलं, यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे 30 प्राईज देऊन 50% बोनस देऊ. ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या ज्या होत आहेत त्या या कारणामुळे होत आहेत, कारण त्यांना ते सपोर्ट प्राईस आणि ते आश्वास स्वामीनाथन याच्याप्रमाणे दिलं गेलं नाही. नाही या प्रश्न कुठून उभा राहिला? यांची HRD मिनिस्ट्री आल्यानंतर त्यांनी त्या संबंध चांगल्या इन्स्टिट्यूशन म्हणजे IIT सारख्या, NIT सारख्या, FTI सारख्या त्या सगळ्यांची ऑटोनॉमी काढून टाकून त्याच्यावर आपली लोक नेमण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आणि कन्हैयाने प्रश्न कुठला का काढला? UGCची फेलोशिप होता, त्यातनं हे चळवळ सुरू झाली आणि ऑक्युपाय UGC म्हणून चळवळ झाली. मी तुम्हाला सगळे प्रश्न बाकीचे बाजूला ठेवूयात, पण हा प्रश्न खरंच महत्वाचा जो रेड्डीने आता उपस्थित केलेला आहे. कन्हैया म्हणून सुद्धा सोडा, पुंजीवाद से आझादी पण सोडा, UGCच्या फेलोशिप्स आणि जो काही तो स्टायपेंड वगैरे गोष्टी असतात ज्या तुम्हाला सगळ्या मंडळींना मिळण्यासाठी गरजेच्या आहेत, PhD करण्यासाठी आणि संशोधनासाठी, अभ्यासासाठी, त्या मुद्द्याबाबतीत ऑक्युपाय UGCच्या बाबतीत अभाविपचं काय मत पडलेलं आहे आणि या एका मुद्द्याच्या बाबतीत सहमती का होऊ शकत नाही 2 विद्यार्थी संघटनांची? नाही, आमची सहमती नाही असं नाहीये. विद्यार्थी परिषद म्हणून कुठलंही सरकार आलं, कोणीही आलं तर शिष्यवृत्ती मिळावी याच्या बाजूनेच विद्यार्थी परिषद. त्यांनी बंद केलं ना सगळ्या तुमच्या काय झालेलं आहे. 9% ग्रँड UGCची कमी केलेली आहे या बजेटमध्ये. आकडा सांगतो मी तुम्हाला. अगोदर एक लक्षात घ्या, UGCचं ते ग्रँटचं आत्ताचा प्रश्न नाहीये. मुळामध्ये ज्या शिष्यवृत्ती तुम्ही हे मगापासून चालू आहे त्या शिष्यवृत्त्या कुठल्याही बंद झालेल्या नाहीयेत. कुठलीही फेलोशिप बंद झालेली नाहीये. प्रश्न त्याचे ते शिष्यवृत्ती बंद केली. डॉक्युमेंट्स त्याचे बघितलं का? सगळं बघितलेलं आहे, सगळं बघितलेलं. एक मला सांगा, एखादा विद्यार्थी UGCच्या बाबतीत प्रकाशजी UGCच्या बाबतीतली भूमिका, UGC नाही कुठलंही मंडळ असेल, जर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळत नसेल, त्या विद्यार्थ्याला त्याची फेलोशिप मिळत नसेल तर त्याला विद्यार्थी परिषद कडाडून विरोध करेल. केला नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या, केला नाही असं नाहीये. काहीच केलं नाही त्यांनी. अहो केला नाही असं नाहीये प्रकाशजी, विनाकारण तुम्ही हे नका करू. त्या ठिकाणी ते ग्रँट कमी केलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही भूमिका काय घेतली एक लक्षात ठेवा. कुठल्याही याच्यामध्ये ज्या शिष्यवृत्ती कमी केल्या त्या प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी परिषदेत झगडा केलेला आहे. मग ITIचा प्रश्न असेल, यातला UGCचा प्रश्न असेल, कालच्या PhD फी 2 लाख केली. प्रकाशजी एक लक्षात ठेवा, काय झालं माहितीये का? कसे लोक तुम्ही पिवळा चष्मा घातलाय, तुम्हाला सगळं काविळ्यासारखं सगळं पिवळं दिसतंय. तुम्ही काहीही पिवळं दिसतंय. सगळ्यांना वया आणि अनुभवाने प्रकाशजी मी तेच सांगतो. सर ऐका, तुम्ही ऐकून घ्या. एक लक्षात ठेवा, विद्यार्थी परिषद म्हणून कधीही कुठल्या गोष्टीला कधीही समर्थन केलं नाही. कुठलंही सरकार असेल, कुठलंही असेल. प्रसन्नजी खूप वर्षापासून तुम्ही पत्रकार आहात. 95च्या सत्तेपासून ते आतापर्यंत जर घेतलं तर सगळ्यात जास्त भाजपच्या सरकारच्या विरोधामध्ये कोणी आंदोलन केले असेल तर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेले आहेत. मग शिष्यवृत्ती असेल, कुठलाही मुद्दा घेऊन असेल, कारण विद्यार्थी हित हे सर्वतोपरी विद्यार्थी परिषदेने अगोदर आपलं कर्तव्य मांडलेलं आहे, त्याच्यानंतर आपण विद्यार्थी परिषदेने आंदोलन छेडलेलं आहे. म्हणजे कालचा मी तुम्हाला लांबची नाहीये, कालची सोपी घटना सांगेल. काल ITIची ज्यावेळेस शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणात फीस वाढवली, ती कमी करण्यासाठी जागोजागी मुख्यमंत्र्यापासून ते विनोद तावडेपर्यंत सगळ्यांना अडवलं, समाज कल्याणला अडवलं, काल राजकुमार बडोलेंना अडवलं. म्हणजे आम्ही अडवलं नाही असं नाहीये, कुठल्याही याच्यासाठी हे नाहीये. विद्यार्थी हित सर्वतोपरी आहे. जसं मगाचा एक मुद्दा मी तुम्हाला एक छोटा सांगेल. सुनील तांबे सरांनी मगाचा एक उल्लेख केला की दलित संघटना आणि दलित विद्यार्थी हे विद्यार्थी पाठीमागे राहिलेले नाहीयेत. सुनीलजी जरा जर तुमच्याकडे आता जात नाही, तुमच्या विरोधात चाललेत असं म्हणाले. तेच सांगतोय मी. तुम्ही जर विरोधात म्हणताय ना सुनील सर, तुम्ही पुण्यामध्ये राहता, मी राम सातपुतेला एकदा भेट घालायला होतो, एकदा राम सातपुते बोला.
आम्ही जातपात कधी विचारली नाही विद्यार्थी परिषदेमध्ये, संघामध्ये आम्ही कधी जातपात विचारली तुम्ही नाही. पण सगळ्यात- मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो, एकदा भेटा आणि दलित केडर किती पाठीमागे विद्यार्थी परिषदेच्या आणि संघ परिवारच्या हे तुम्हाला कळेल. आणि उदाहरणं देतो मी, जा एकदा कधीतरी अन्सारवाड्यामध्ये जा, ज्या नरसिंग झरेंनी स्वतःचा एक गोपाळ समाजाचं मोठं उभं केलं, त्या झरेलाही कधीतरी विचारा. आम्ही जात नाही विचारली कधी. चैत्राम पवारला आम्ही जात नाही विचारली. बारीपाड्यासारखा आज मीडिया जाऊन त्याची दखल घेतून बारीपाड्यासारखा एक प्रकल्प ज्या चैत्राम पवारनं संघाच्या माध्यमातून उभा केला, हे आम्ही जात मोजून केलं नाहीये. संघाच्या माध्यमातून 1,62,000 प्रकल्प सुनीलजी चालतात. कुठल्याही जाती विचारून आम्ही लिडरशिप नाही दिली तिथं. प्रत्येक जण लिडरशिप करतो, त्याची जात विचारून लिडरशिप नाही केलेली आम्ही. अगोदर हे तुम्ही मान्य करा. ते ठीक आहे, आपण कोणाला काही मान्य करण्यासाठी नाहीये, ज्याची त्याची मुदत त्याला मांडायची आहे. आणि जातीयवादाचा आरोप केलेला नाही. अहो आताच बोललात तुम्ही. मी अहो तुमच्यावर आताच जातीयवादाचा म्हणला, आरोप दलित केलेला केडर नाही. तुमचं संपलंय नाही पाठीमागचं. नाही, अगोदर मी वेगळं तुमचं बोलले. बघा, आमचं नका मी बघू वेगळं तुम्ही. बोलले. मी वेगळं बोलले. सुनीलजी, नाही नाही नाही, तुम्ही मी वेगळं पत्रकार बोलले. आहात, मी खूप असं वरिष्ठ मुळीच आहात. मी म्हटलेलं वयाने नाही, लहान तुम्ही आहे. जातीयवादी आहात. मी तुमचे लेख वाचलेत सगळं, मी लहान आहे वयाने. पण नाही, तुम्ही म्हणूनच आता जे ऐका जरा. statement केलं ते मला मी चुकीचं काय वाटलं. बोललो हे बघा, मी काय नाही मुळीच नाही. मी अतिशय वेगळं बोललेलो होतो. तुम्ही माझं विधान फिरवताय. मी तुमच्यावरती जातीयवादाचा आरोप केलेला नाही. पहिली गोष्ट, मी असं म्हटलेलं नाही की तुम्ही भेदभाव करता. मी असं म्हटलेलं नाही की तुमच्याकडे हा पाठिंबा नाही, असं मी काहीही बोललेलं नाही. मी उलट असं म्हटलं हो, की आत्ताच सांगितलं. ऐका तर खरं. हिंदुत्ववाद्यांसाठी चिंतेची बाब आहे की कन्हैया हा आयकन बनतो आहे नॅशनल लेवलवरती दलितांचा, असं मी म्हटलं. मी असं मुळीच म्हटलेलं नाही की तुम्हाला दलितांनी मतं दिलेली नाहीत, तुमचं दलितांमध्ये काम नाही, असं मी कुठेही म्हटलेलं नाही. ठीक आहे, मी आता एक पुढचा मुद्दा आहे, कार्यक्रम शेवटी आपल्याला मर्यादा वेळेची पाळावी लागते. एक शेवटचा मुद्दा आहे, त्याबद्दल सगळ्यांची मतं घेणार आहे आणि उपाध्यांवरती मी क्लोजिंग करेन त्या मुद्द्याचा. आणि मुद्दा मी सुनील तांबेपासून सुरू करतोय. तांबे सर, अगदी मोदींना इक्वल अशा प्रकारे नेतृत्व जरी नाही तरी सुद्धा या सगळ्या विरोधाचा एक अखिल भारतीय चेहरा जो नितीश कुमार होऊ शकले नाही त्यांच्या प्रदेशाच्या रिस्ट्रिक्शनमुळे, पण 2019 पर्यंत अशा प्रकारचं एक आव्हान, एक प्रतिमेचं आव्हान कन्हैया निर्माण करेल का भाजप समोर? मला शक्य वाटत नाही. कन्हैया हा आज एक चेहरा आहे. कन्हैया हे काही नेतृत्व नाही. बरं, कन्हैयाच्या मागे कोणतीही संघटना नाही. मी सुरुवातीच्या माझ्या कॉमेंटमध्ये असं सांगितलेलं होतं, उपाध्ये मला काही बोलू देत, पण मी सुरुवातीच्याच कॉमेंटमध्ये असं म्हटलेलं होतं की केडर बेस पार्टीमध्ये अशा प्रकारचा नेता वाढू शकत नाही. त्याला नेता व्हायचं असेल तर त्याला त्या पक्षातनं बाहेर पडायला लागेल किंवा त्या पक्षाला आपलं स्वरूप बदलायला लागेल. तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. परंतु या पुढच्या समजा निवडणुका घेतल्या, हा जो काही टेम्पो आहे याच्यामध्ये मला तरी असं दिसतंय की कन्हैया आज म्हणजे नेता होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आत्ता तरी नाही. कारण नेता केव्हा होतो माणूस? आता कन्हैया हा फक्त एक विद्रोहाचा याचा चेहरा म्हणून आहे. आणि ते सुद्धा मी म्हटलं की एबीव्हीपीने किंवा यांनी जो गोंधळ घातला त्यामुळे आहे. अन्यथा कोणाला तो कळलाही नसता. तिकडे 5-50 लोक फक्त होते त्या याच्या जेएनयू मध्ये, तो इतरांना कळलंही नसतं. जेएनयू मध्ये ते कळलंही नसतं. त्यामुळे आता जे आहे, आता अर्थातच तो आता एवढा चेहरा झालाय म्हटल्यानंतर सगळे डावे पक्ष आणि जे कोणी भाजपचे विरोधक आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, आव्हाडांनी काय केलं आपल्याला माहिती आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आणखीन कम्युनिस्ट आहेत किंवा सोशलिस्ट आहेत, हे सगळे त्याच्या मागे रॅली करणार, ही स्वाभाविक गोष्ट आहे. हे केव्हाही होणार. जसं अण्णा हजारेंच्या मागे नव्हते का संघवाले उभे राहिलेले, तसंच असतं. हे त्याच्यात काही नवीन नसतं. हे राजकारणामध्ये घडतंच. मुद्दा तो त्यांच्यामध्ये याच्यामध्ये क्षमता आहे का? मला आता वाटत नाही की कन्हैयामध्ये एक नेतृत्व देण्याची आणि ती सुद्धा नॅशनल लेवलची आणि मोदींना पर्यायी नेतृत्व देण्याची क्षमता आहे असं मला वाटत नाही. रेड्डी सर, मला फक्त थोडी हे गैरसमज होऊ नये म्हणून, मोदींना थेट जरी पर्याय नसला तरी एकूण विरोधाचा स्पेसचा चेहरा बनण्याचा एक नेतृत्व त्या अर्थानं देण्याचा मोदी कन्हैया ठरू शकेल का पर्याय? नाही, प्रश्न कन्हैयाने नेतृत्व देणं किंवा मोदीला सामोरं देणं हा नाही. पहिला मुद्दा घेतो मी. पहिला मुद्दा की कन्हैया अगदी तो गरिबीतनं आलेला आहे. त्याची आई ही अंगणवाडी सेविका आहे. त्याचा एक जो भाऊ आहे तो त्या फौजेमध्ये होता, तो मारला गेलेला आहे. त्याला याचे चटके बसलेले आहेत. त्या संबंध याच्यामध्ये स्कॉलरशिप घेऊन तो आलेला आहे. त्यामुळे तो लोकांच्या भाषेत बोलतो, अनुभवात अगदी सोप्या शब्दात बोलतो. त्यामुळे तो जे बोलतो ते लोकांपर्यंत त्याचं बोलणं 2019 पर्यंत आपण सगळे डावे कायम ठेवणार आहात का? नाही, डावे कायम ठेवणार आहे. कोणी अडवून ठेवतो त्याला किंवा कोणी पक्षाची शिस्त पण असते शेवटी. तो जे बोलतो पक्षामध्ये कोणी कोणाला अडवत नाही किंवा हे बोल ते बोल म्हणत नाही आणि त्यामुळे बोलतो. आणि त्याच्यामध्ये तो संबंध आंदोलनाचा बेगुसरायचा भाग आहे. तो बेगुसरायमध्ये तिकडे लालबावट्याचा संबंध अस्तित्व आहे, जे केंद्र आहे बिहारचं, त्यातनं तो आलेला आहे मुशीतनं. त्यामुळे
निश्चितपणे त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहे त्याला रिलेव्हन्स आहे बरं. आणि ते फक्त कन्हैयाचे प्रश्न नाहीत, ते या ठीक आहे. नवे एक मिनिट मुख्य मुद्दा मी मांडतो. प्रश्न कन्हैयाचा नाही, संबंध नवीन पिढी एक आलेली आहे या RSS ला प्रश्न विचारते. बरं. सुरू कुठे झालं त्या याच्यामध्ये मद्रास IIT मध्ये त्या ठिकाणी सुरू झाला, हैदराबाद मध्ये ती तरुण पोरं त्या ठिकाणी विचारतात, FTII मध्ये तरुण एक जनरेशन विचारते, तरुण विरोधाचा- त्या ठिकाणी रिचा सिंग, त्या ठिकाणी अलाहाबाद आज युनिव्हर्सिटी. सगळी प्रकरणं माहिती आणि आहेत. त्यामुळे या तरुण पिढीमध्ये जे मोदी क्लेम करत होते की तरुण आमच्या बाजूला आहे, तो तरुण संबंध बरं. उठवून प्रश्न विचारतोय आणि त्याच्या कन्हैयानी ते 7 Exactly. प्रश्न विचारले, Exactly. त्याची उत्तरं यांच्याकडे नाही, ते बरं. डावलतायत ते. बरं, भाजपकडे उपाध्यांकडे कन्क्लुजनसाठी जाण्यापूर्वी मला कराडांना प्रश्न विचारायचा आहे. कराड, मी फक्त विद्यार्थी संघटना या लेवलला म्हणतोय, ज्या प्रकारे कन्हैयाला स्पेस मिळत चाललाय, लोकप्रियता मिळत चाललेली आहे, कन्हैया असेल नसेल सोडून द्या, पण या निमित्तानं जो एक मोदींच्या करिश्म्याच्या पलीकडे चालणारा यंग इंडिया होता, तो आता या डाव्या विचारांकडे, कन्हैया असेल असं नाही, अगदी डाव्यांचा भाकपा माकपा पण सोडून द्या, पण या वेगळ्या लाईनला लागू शकेल का आणि यामुळे अस्तित्वाची भीती अभाविपाला वाटते का? विद्यार्थी परिषदेला कुठल्याही अस्तित्वाची भीती नाहीये. 67 वर्षामध्ये संपून अनेक जाण्याची कन्हैया नावाच्या आव्हानासमोर संपून जाण्याची भीती वाटते का? कुठलंही आव्हान विद्यार्थी परिषदेला नाहीये. 67 वर्षात असे अनेक आव्हानं आले, अनेक आव्हानं निघून गेले आणि मी तुम्हाला माहितीच तो सांगतो, जे आज ज्याचे देशाचं नेतृत्व करतात, जे राज्याचं नेतृत्व करतात, हे सगळे विद्यार्थी परिषद संघ परिवारातून गेलेले आहेत आणि त्यांनी आज आम्ही सिद्ध करून दिले की देशाला आम्ही नेतृत्व देऊ शकतो, राज्याला नेतृत्व देऊ शकतो, तालुका पातळीपासून गावापासून आम्ही नेतृत्व देऊ शकतो आणि आज सिद्ध झालेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला वेगळं सांगायची तुम्हाला गरज भीती नाहीये. वाटत नाहीये? आम्हाला काही भीती कोणाचीच नाही. ठीक आहे, शेवटचा रिमार्क मी म्हटल्याप्रमाणे उपाध्येजी हा स्पेस कराड नाकारतायत, पण हा स्पेस आणि जसं मगाशी तांबे पण म्हणाले, या विरोधाच्या स्पेसला निराशा झालेल्या मनांचा आक्रोश म्हणून कन्हैया किंवा कन्हैया नावाचं कोणतंही स्वरूप तयार होणार आहे का आणि त्याची काळजी भाजपला वाटते का? सगळ्यात मोकळेपणाने एक गोष्ट सांगतो, म्हणजे पुढच्या कॉमेंट तुमच्या वाक्यामध्ये मी करू इच्छितो. निराशा झालेल्या मनाचा आक्रोश, ती वाक्य माझ्या लक्षात आहे, पण मुळामध्ये इथं बसलेले राज्य रेड्डी मला त्यांच्या खूप मोठ्या स्तराचे नेते मला माहिती नाही, पण ते सुद्धा मोकळेपणाने कन्हैया त्यांच्या पक्षाचा त्यांच्या विचारातून सुद्धा मोकळेपणे नेतृत्व द्यायला तयार नाहीत. बाकीचं पुढचे त्यांचे एन्च्युरी तर पुढची गोष्ट आहे, पण तो नंतरचा मुद्दा आहे, त्यांनी द्यावं की नाही त्यांचा मुद्दा आहे. प्रश्न निराश झालेले मनाचा आक्रोश हे जो आहे तो हे सरकार आल्यामुळे ज्यांच्या मनाचा निराश आक्रोश होतोय त्यांच्या दृष्टीने हा चेहरा असू शकतो. नंबर 1, हा अशा पद्धतीचा चेहरा आणण्याचा म्हणजे शोध घेण्याचा गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होता आणि त्यातनं सध्याचे जे प्रस्थापित नेतृत्व आहे ते काँग्रेस असेल, आप असेल, इतर पक्ष असतील, त्या पक्षांच्या नेतृत्वाबद्दलचं अपयश किंवा आजकाल काँग्रेसचे मोठ्या आमदारासहित काल त्या ह्याच्या कन्हैयाच्या गाडी ती काँग्रेसच्या एका नेत्याची गाडी होती, चेक करा आपल्या सगळ्या माहितीसाठी. अशा पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतायत, पण किती एका टप्प्यानंतर ही लोक सुद्धा त्याला स्वीकारतील, कारण शेवटी हा मोठा पिरियड आहे. हे नेतृत्व 2-4 भाषणं केली म्हणजे नेतृत्व सिद्ध होत नाही, त्याला फार मोठा कालखंड जावा लागतो आणि केवळ प्रश्न विचारून चालत नाही, तर त्यासाठी कशा पद्धतीने. त्यामुळे हे फारच प्री मॅच्युअर होईल. आहे सगळे या सगळ्या चर्चेमध्ये काही फार मोठा आक्रोश हा फक्त एका मर्यादित ज्यांना या सरकारबद्दल अस्वस्थता आहे, ज्यांना या सरकार आल्याचं पटत नाहीये, त्यांच्यासाठी आक्रोश होण्याचा चेहरा होण्याचा कन्हैया प्रयत्न करतोय, पण लोक सुजाण आहेत आणि मला असं वाटतं पुढच्या काळात ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. मला फक्त एक कळत नाहीये, सारखा त्या कन्हैयाला गाडी देणारा काँग्रेस पण तुम्हाला का आठवतोय? जर का काँग्रेस आणि डावे म्हणून UPA 1 बनवू शकता, तिकडे एका कन्हैयाला नुसती जाण्यासाठी गाडी दिली तर एवढं का झोंबतंय हे मला कळत नाहीये, पण तो आलाहिदा मुद्दा आहे कार्यक्रमाच्या शेवटी. झोंबत नाहीये प्रसन्न झोंबत नाही. 1 मिनिट फक्त, प्रसन्न झोंबत नाहीये. हॅलो, हा बोला थोडक्यात बोला फक्त प्लीज. प्रसन्न झोंबत नाही. मी तुम्हाला तुमच्या वाक्यासाठी ज्यांना या समाजातले जे कोण विचारवंत, स्वतःला तटस्थ विचारवंत म्हणून घेतात ते असतील किंवा जे आहेत, म्हणजे एका अर्थाने काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाचा आस सोडली का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. प्रश्न असा की त्यांचं नेतृत्व पण तरुण आहे, तडफदार आहे, असं तेच सांगत होते कालपर्यंत. ते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं, म्हणजे जितेंद्र आव्हाड सांगत होते की आता आपण ते ऐकलं ते की इथे कन्हैयाला आणलंच पाहिजे, म्हणजे एका अर्थाने इथल्या नेतृत्वावरचा विश्वास संपला का, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात. ठीक आहे, असे प्रश्न आमच्या मनात उपस्थित होतात की दिल्लीमध्ये किरण बेदीने आणायला हवं होतं का, हा भाजपच्या मनातला प्रश्न मी विचारला दिल्लीतल्या. पण ठीक आहे, राहून द्या केशवजी, राहून द्या तो मुद्दा. मी ती छोटीशी कमेंट होती, तो काही मी आर्ग्यू नाही करत आहे तुमच्याशी. प्रश्न कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना पण प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय वाटतं, भाजप समोर असं आव्हान उभं ठाकलंय का? लोकांना आपण जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांना लोकांनी त्याला काय उत्तर दिलं, आपण हा कौल बघूयात. आम्ही ज्यावेळी विचारलं होतं लोकांना डाव्यांच्या कन्हैयासमोर संघ भाजपकडे चेहरा नाहीये का, तर लोकांनी काय उत्तर दिलं आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. हा कशा प्रकारे कौल आहे तो.
56% लोकांना वाटतंय की चेहरा नाहीये, पण 44% लोकांना वाटतं की अशी स्थिती नाहीये, संघ भाजप सुद्धा त्यांना करू शकतो. पण तरी सुद्धा एक असा वर्ग आहे की ज्याला वाटतंय की असा चेहरा द्यायला, कन्हैयाच्या बेबंद अशा तडाखेबंद भाषणाला उत्तर द्यायला भाजपकडनं कोणी येत नाहीये. कदाचित ही पोकळी वाटते, महिला वक्तृत्वाची पोकळी म्हणा कराड, पण लोकांना भाषणं ऐकायची असतात आणि अशीच म्हणजे तिकडे लिमये असतील तर इकडे समजा अटल बिहारी किंवा अडवाणी असतील, अशीच संघर्ष बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तो चेहरा द्यावा लागेल, माना किंवा नका मानो. कार्यक्रमाच्या चर्चेच्या शेवटी रेड्डीजी, आपले, कराडजी, तुमचे, उपाध्ये, तुम्ही, सुनील तांबेजी, आपल्या सगळ्यांचे आभार. आपण वेळ देण्यासाठी इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.